पोटनिवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देताना कोर्टाने हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टाने दिलासा देताना ही महत्त्वाची टिप्पणी केली आहे। माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते आणि पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता। खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली। सरकारी कोर्टातून कोकाटे यांनी 4 घरं लाटली। या प्रकरणात कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड असं या शिक्षेचं स्वरूप होतं। मात्र या शिक्षेला स्थगिती देण्यात आली। दरम्यान नाशिक कोर्टाचा निकाल हा योग्य नाहीये, त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती वकील सतीश वाणी यांनी दिली आहे। आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे, पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला जे लोक आहे त्यांना तिथे बाजू मांडून दिले नाही। सुप्रीम कोर्टाचे निवाडे माननीय, हायकोर्ट माननीय त्यांचे निकाल दिले। मला न्यायाधीशांवर काही कॉमेंट्स करायचे नाहीये, त्यांनी का दिला काय त्यांच्यावर कसं दिला, पण तो काही निर्णय आम्हाला अमान्य म्हणून आम्ही हायकोर्टात गेलोय। आणि एक लक्षात घ्या, व्हेन द मॅटर इज प्रिजुडाइज बिफोर द कोर्ट वी हॅव नो राईट टू कॉमेंट ऑन इट, पण तो निकाल काही योग्य नाही। आता कोर्ट जर असं बोलायला लागला, खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयाची भूमिका काय असेल त्यावेळेस, ती हीच भूमिका असेल का, असा आमचा प्रश्न आहे। म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल